नमस्कार, मी ते आज बनवते साईड बॅग. 2 दिवस जर आपण बाहेर फिरायला जात असेल तर त्यामध्ये 2 साड्या, 2 ड्रेस, मुलांची कपडे आणि काही बाकीचं सामान असेल तर यामध्ये सहजरित्या या बॅगेमध्ये बसू शकते. अशी घळघळीत बॅग मी मोठी बनवणार आहे. तर इथं बघा, हा एक पार्ट तयार केलेला आहे आणि हा एक केलेला आहे. 2 बॅगेचे 2 पॅक तयार केलेले आहेत. आणि इथं बघा, हा अस्तर आहे आणि मध्ये फॉर्म आहे आणि हे बॅगेला हे वरचं कापड वापरणार आहे. हे बॅगेचं जे वरचं कापड वापरलेलं आहे ते मी एका साडीमधलाच ब्लाऊज पीस होता त्यामधलाच वापरलेला आहे. आणि आता याचं माप बघूया. तर इथं बघा, 13 इंच उंची आहे आणि रुंदी सुद्धा 13 इंच आहे. आता हे कापड एक आपण साईडला ठेवून द्यायचं. आणि आता इथं मला आधी मी इथे एक छान असा छोटासा एक कप्पा बनवणार आहे इथून असा खाली. तर त्यामुळे आता इथं आपल्याला इथे एक मार्किंग करायचं आहे. 3.5 इंचावरती मार्किंग करणार. आणि इथं आपल्याला आता चेन लावून घ्यायची आहे. मी आता हे कट करणार आहे आणि या दोन्ही कापडाच्या मध्ये मी फॉर्म घातलेला आहे बघा. तर माझ्याकडे फॉर्म शिल्लक होता त्यामुळे मी फॉर्म घातलेला आहे. जर तुमच्याकडे फॉर्म नसेल तर तुम्ही जी तांदळाची बोरी वगैरे असते ती सुद्धा यामध्ये घातली तरीही चालेल. खूप छान बॅग तयार होते. तर आता इथं बघा, हे मार्किंग केलेलं आहे. इथं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर आता इथं मी कट केलेलं आहे आणि इथं मी आता ही चेन लावून घेणार आहे. तर ही आहे चेन. तर ही आता आपल्याला अशी ही लावून घ्यायची. तर मी आधी चेन लावते आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते. इथं पाहू शकता, इथं मी झिप लावून घेतलेले आहे आणि रनर सुद्धा जोडलेला आहे. तर आता इथं हे रनर वगैरे जोडून झालेलं आहे आणि इथं मी नॉट सुद्धा तयार केलेली आहे बघा. तर दोन्ही साईडला नॉट तयार केलेली आहे. तर याची आता नॉटची पूर्ण उंची बघूया. तर 26 इंचाची नॉट आहे. आता ही एकच मोठी नॉट आहे ती आता मधून अशी कट करायची आणि इथं आपल्याला आता नॉट जोडून घ्यायची आहे. तर इथं आधी मी मार्किंग करून घेते. इथून 4 इंच आणि इथून 4 इंच ही लाईन करून घ्यायची. तर इथं बघा, 3 इंचापर्यंत मी इथं नॉट लावून घेणार आहे. तर इथं सुद्धा मी मार्किंग करून घेते. तर हे पाहू शकता, हे अशा पद्धतीने मी इथं नॉट अशी लावून घेणार आहे. हे बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे असं ठेवून इथं पूर्ण मी नॉट लावून घेणार आहे. सेम त्याच पद्धतीनं यावरती सुद्धा मी आता मार्किंग करून घेते आणि नॉट लावून तुम्हाला दाखवते. इथं पाहू शकता, दोन्ही पार्टला मी नॉट लावून घेतलेले आहेत. आणि आता इथं ही बघा, आता इथं ही झिप जोडून घेतलेले आहे. तर आतल्या साईडला आता आपल्याला कप्पा पाहिजे आहे. तर इथे मी आतल्या साईडला हा कपडा जोडून घेणार आहे. तर मी इथूनच हा कपडा आतल्या साईडला हे ठेवून असं शिलाई करून घेणार. हे तर असं ठेवून देणार आणि इथून आता हे तिन्ही बाजूनी मी शिलाई करून घेते म्हणजे इथं आपला व्यवस्थित असा कप्पा तयार होईल. हे बघा, तर असा कप्पा करून घेणार. आधी हे जोडून घेते मी. इथं पाहू शकता, पूर्ण 4 बाजूनी मी शिलाई करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आतल्या साईडला हा असा कप्पा झालेला आहे बघा. ही जी नॉट आहे तर इथं मी एक कपडा इथं असा लावून घेणार आहे. तर हा मी 1.5 इंचाचा कपडा काढलेला आहे. तर हा असा आधी ठेवून देणार. इथे एक शिलाई करणार आणि त्यानंतर ही अशी ही पट्टी हे करून दुमडून ही अशी पट्टी इथं लावून देणार आणि दोन्ही साईडला 2 शिलाई करून घेणार. ही
कलरचा कपडा इथं लावून घेतलेला आहे आणि इकडल्या साईडला सुद्धा दोन्ही साईडला मी लावून घेतलेला आहे. इथे मी एक बांगडी घेतलेली आहे आणि इथं बरोबर चारही कोण्याला ह्या दोन्ही कोण्याला आणि या खालच्या 2 कोण्याला इथं आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर इथे बांगडी ठेवून द्यायची आणि इथं असं आपल्याला गोलाई आकार द्यायचा बघा. इकडल्या साईडला सुद्धा सेम तसंच करायचं. तर इथं पाहू शकता आणि हे आता आपल्याला कट करायचं आहे. तर इथं बघा याचा आकार दिलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता इथं सुद्धा तसंच करायचं. याचं पूर्ण माप आता इथं आपल्याला काढून घ्यायचं आणि इथं आपल्याला आतल्या साईडला इथं कपडा लावून घ्यायचा आहे. त्यामुळे इथं बघा आता किती इंचाचं आहे पाहूया आपण. तर इथं आहे 34 इंच. पूर्ण 34 इंचाचा आपल्याला आता कपडा काढून घ्यायचा आहे. हा कपडा मी काढून घेतलेला आहे. तर आता इथं बघा हा पूर्ण 34 इंचाचा कपडा आहे. तर पाहूया आता याचं माप. हे बघा 34 इथं येतं. 3 इंच मी जास्तच काढलेला आहे. इथं वरच्या साईडला मी आता इथं आहे 5 इंच. तर इथं मी इथून 1 इंच आणि इकडल्या साईडनं 1 इंच कमी करणार आहे आणि अशी इथून 4 इंचापर्यंत अशी तिरकी शिलाई करणार आहे. सेम त्याच पद्धतीनं इकडं सुद्धा त्याच प्रकारे करणार आहे. तर हे बघा हे बघा आणि हे आता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. तर इथं बघा हे अशा प्रकारे हे झालेलं आहे आणि हे आता आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे. हा असा कपडा ठेवून द्यायचा आणि इथून ही शिलाई करायची. आणि इथून आपल्याला हे तिन्ही बाजूने शिलाई करून घ्यायची. तिन्ही बाजूने शिलाई करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आता हा कपडा असा यावरती ठेवून द्यायचा आणि इथून सुद्धा आता ही अशी शिलाई करून घ्यायची तिन्ही बाजूनी. इथं पाहू शकता पूर्ण मी तिन्ही बाजूनी शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही साईडला. आणि आता हा बॅग जरा सरळ करून दाखवते मी तुम्हाला. इथं पाहू शकता बॅग सरळ केल्यानंतर ही अशी दिसते. आणि आता इथं आपल्याला काय करायचं आहे, वरच्या साईडला इथं आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. तर हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथून आपल्याला इथंपर्यंत माप बघायचं किती आहे. 14 इंचाचं माप आहे. तर 15 इंचाचा आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे. मी आता त्याच मापाने 15 इंच मी कपडा काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये फॉर्म घालणार आहे आणि अस्तरचा कपडा वापरणार आहे. आधी चारी बाजूनी मी शिलाई करून घेते. इथं बघा मी आता चारी बाजूनी शिलाई करून घेतलेली आहे आणि आता इथं रनर जोडायचा आहे. त्यासाठी मी इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच आणि या साईडनं 1.5 इंच असं मार्किंग करायचं. आता जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला एक लाईन अशी करून घ्यायची. लाईन केल्यानंतर बघा या कपडाचा बरोबर हा मध्य आहे आणि इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला 1.5 इंच सोडून दिलेला आहे. इथून इथंपर्यंतच आपल्याला इथं चेन जोडून घ्यायची आहे. तर हे एकदा कट करून घेते मी.
आता इथं आपल्याला इथं मी जीप जोडून घेते. इथं पाहू शकता बरोबर मी मध्य सेंटरला अशी चेन लावून घेतलेली आहे. तर इथं बघा या अशा प्रकारे अशी चेन लावून घेतलेली आहे. हे दोन्ही कोणे हे एकत्र करायचे आणि इथून आता आपल्याला ही अशी शिलाई करायची आहे. हे बघा दोन्ही कोणे एकत्र करून इथं असं शिलाई करून घेऊया दोन्ही साईडला. दोन्ही साईडला मी इथं शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता हे आता आपल्याला ही चेन आता आपल्याला या कपड्याला जोडून घ्यायची आहे. तर आता ही बॅग आपण आता उलट करून घेऊया आणि हे जे आहे हे आता आपल्याला हे असं करून घ्यायचं. हे हा कपडा असा करून घ्यायचा, सरळ करून घ्यायचा आणि बरोबर या बॅगेच्या आतल्या साईडला असा ठेवून द्यायचा. हे बघा व्यवस्थित असा ठेवून द्यायचा. हे बघा बरोबर बसतो हा कपडा आणि हे बरोबर आपल्याला आता हे असं इथून आता पूर्ण गोलाई अशी शिलाई करून घ्यायची. तर आधी मी शिलाई करून घेते. तर इथं पाहू शकता इथं मी पूर्ण ही चारी बाजूनी अशी शिलाई करून घेतलेली आहे आणि शिलाई दिसू नये म्हणून मी आतल्या साईडला 2 इंचाचा कपडा काढून इथं मी पूर्ण शिलाईला जोडून घेतलेला आहे, जेणेकरून इथली आपली शिलाई दिसू नये आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित यावं. तर इथं बघा इथं सुद्धा कपडा जोडून घेतलेला आहे आणि या साईडला सुद्धा. तर इथं पाहू शकता इथं कुठं तुम्हाला शिलाई दिसते का? अजिबात शिलाई दिसत नाही, खूप छान फिनिशिंग येतं. तर आता इथं आपण बॅग सरळ करून घेऊया. इथं पाहू शकता खूप छान आणि सुंदर बॅग आपली ही इथं तयार झालेली आहे. 1-2 दिवस जर आपण कुठं बाहेर फिरायला जात असेल तर यामध्ये 2 साड्या 2 ड्रेस यामध्ये सहजरित्या बसू शकतात. खूप सारा स्पेस या बॅगेमध्ये आहे आणि इथं बघा वरच्या साईडला एक कप्पासुद्धा मी दिलेला आहे आणि यामध्ये मोबाईल पाऊच वगैरे सुद्धा यामध्ये ठेवू शकतो. आणि आतल्या साईडला इथं बघा वरच्या साईडला अर्धा इंच इथं शिलाई केलेली आहे, जेणेकरून आतल्या साईडचा कपडा वरती येऊ नये म्हणून. इथं बघा आता भरपूर असा जागा आहे बॅगेमध्ये. खूप छान इथं ही पर्स तयार झालेली आहे आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही बॅग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारच्या बॅगा पाहायला आवडतील हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तेही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धन्यवाद.